रामकृष्ण हरी. श्री भैरवनाथाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आमच्या वाशिम नगरीमध्ये रात्री आमच्या श्रद्धास्थान असलेलं श्री भैरवनाथ महाराज आणि जोगेश्वरी माता या देवस्थानच्या असणाऱ्या मूर्तीची प्रत्यक्ष जोगेश्वरी मातेचीच मूर्ती अशी चोरी गेलेली आहे. त्याबरोबरच चांदीच्या पादुका, देवीच्या गळ्यामध्ये असणारा जोगेश्वरी मातेचा चांदीचा हार, श्री भैरवनाथ महाराजांच्या गळ्यामध्ये असणारा चांदीचा हार, सोन्याचं सर्व दागिने जोगेश्वरी मातेचे आणि सर्व मूर्तीसहित मुकुटासहित जोगेश्वरी मातेची मूर्ती चोरून नेलेली आहे. तरी यामुळं आमच्या सर्व गावावर अतिशय श्रद्धास्थान असलेल्या जोगेश्वरी मातेची मूर्ती नेलेली आहे, चोरी झालेली आहे. त्यामुळे सर्व गाव हळहळ व्यक्त करत आहे. आजपर्यंत 100 वर्षाच्या आमच्या माहितीनुसार 100 वर्षामध्ये या देवस्थानची कधीसुद्धा चोरी केलेली झालेली असं आठवामध्ये नाही. तरी आणि जवळजवळ 1 महिनाभर झालं आमचं गाव सर्व जागरूक आहे, जागं राहतं. परंतु नजर चुकीने आमच्याकडूनच आमच्या देवस्थानमध्ये असलेला जो CCTV आहे तो शनिवारीच्या दिवशी रविवारी देवाची पूजा असते, त्यामुळं त्या पुजाऱ्याकडून तो TV असा पिन खोसण्यास तो विसरलेला होता आणि त्यामुळं CCTV कॅमेरा बंद असल्यामुळं या देवस्थानची चोरी झालेली आहे. आणि आमची भैरवनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष नानासाहेब जोळ, मी स्वतः वनराज जगन्नाथ राऊत सचिव म्हणून आज फेऱ्यात दाखल करण्यासाठी खजिनदार सचिन भोईटे, सहसचिव म्हणून तानाजी किसन जोळ आम्ही सर्वजण आलेलो आहेत. सर्व गावामध्ये पोलीस यंत्रणा, सोलापूरची सर्व PI वगैरे सर्व आलेले आहेत. तरी आमची एवढीच शासनाकडे विनंती आहे, घरगुती चोरी होणं हे एक साहजिक आहे, परंतु देवस्थानची चोरी होणं आणि देवच चोरून नेणं आणि त्याबरोबर देवाची मूर्ती चोरून म्हणजे तुम्ही कुठंतरी एखाद्या देवस्थानच्या एखाद्या गावाच्या श्रद्धेलाच तुम्ही हात घातलेला आहे का काही, तरी तुम्ही अशा असणाऱ्या चोरांचा तुम्ही शोध शासन नक्कीच घ्याचा याबद्दल आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे. आणि आमच्या श्रद्धास्थान असलेल्या जोगेश्वरी मातेची सोनं गेलं तरी काही हरकत नाही, परंतु तुम्ही मूर्तीचं मुकुटच चोरून नेलेलं आहे. त्यामुळं अतिशय आम्ही सकाळपासून पाण्याचा घोटसुद्धा घेतलेला नव्हता. माझ्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहे. परिणाम हे देवाची सेवा करत आहोत. अतिशय दुःख झालेलं आहे. चोरी पैशाची बाब नाही, परंतु श्रद्धेचा फार मोठा विषय आहे. आणि आमच्या गावामध्ये महिनाभर झालं अनेक चोऱ्या होत आहेत. त्याबद्दल सचिन भोईटे हे पत्रकार आहेत, ते सुद्धा तुम्हाला सांगतील. साधारण आमच्या अंदाजाप्रमाणे 10 लाखाची चोरी झालेली आहे. कारण का चांदीच्या पादुका होत्या त्या जवळजवळ 1 लाख म्हणजे 1 किलोच्या होत्या आणि देवाचे जे हार होते ते अर्धा किलोचे होते. जोगेश्वरी मातेचा चांदीचा हार अर्धा किलोचा होता. श्री भैरवनाथ महाराजाचा त्याच्याही पेक्षा मोठा होता, तो अर्धा किलोपेक्षा जास्त असेल. परंतु आम्ही अंदाजे साधारण 9 केले असेल लोकांनी, त्याचं काय आम्ही मोजमाप केलेलं नाही. आणि त्यामुळं आमच्या अंदाजाने साधारण आजच्या किमतीला तो 10 लाख रुपयाची चोरी झालेली आहे. आपण या संदर्भात पोलीस प्रशासनाकडे आम्ही सकाळीच केलेलं होतं. पोलीस प्रशासन सुद्धा सकाळीच आलेलं होतं, पण त्यांनी श्वान पथक सोलापूरहून येणार आहेत. त्यामुळे त्यांच्याच म्हणण्यानुसार आम्ही फिर्याद दाखल करण्यासाठी इथं पोलीस स्टेशन आलेलो आहे. फिर्याद दाखल झालेली आहे. आता त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांनी 2,80,000 रुपयाची त्यांनी शासनाचा त्यांचा काय नियम आहे त्याप्रमाणे त्यांनी दाखल करून घेतलेली आहे. पण खजिनदार म्हणून त्या ठिकाणी कामकाज करतात. या गावामध्ये गेल्या महिनाभरापासून चोऱ्यांचं सत्र सुरू आहे. गावामध्ये अशा मंदिरामध्येच श्रद्धेच्या ठिकाणी असा काय चोरीचा प्रकार होईल असं काय वाटलं? आताच महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आजची चोरी म्हणजे गावकऱ्यांच्या भावनिक ठेच पोचले आहे मनाला. गेल्या महिन्याभरामध्ये वाशिंब्यामध्ये अनेक चोरीचे प्रकार घडले. शेतकऱ्यांसाठी जो नदीला विद्युत पंप असते 10 HP 12 HPचे 12.5 HPचे, त्यातील जो विद्युत तांब्याच्या तारा असतात ते फोडून नेण्याचे प्रकार घडले आहेत. रात्रीच्या वेळी जे काही उन्हाळ्यामध्ये महिला घरासमोर झोपलेले असतात त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकवण्याचे प्रकारही घडलेला आहे. वारंवार मोबाईल असतील
चार्जिंग लावलेले मोबाईल घरातील 5-6 मोबाईल गेलेले आहेत. वारंवार तक्रार करून या ठिकाणी आज ही मोठी ग्रामदेवतेची चोरी झालेली आहे. आम्ही आताच फिर्याद दाखल केलेली आहे. 1 किलो चांदीची आजची किंमत 2,80,000 रुपये, सोने 1.5 लाख रुपये आजची किंमत आहे. अशी एकूण जवळजवळ आजची किंमत धरली तर 10-12 लाख रुपयाची चोरी झालेली आहे. सर्व यंत्रणा, आपल्या करमाळ तालुक्याचे कर्तव्यदक्ष PI माने साहेब असतील, त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी असतील, सर्वांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं आहे. गावातील सर्व ग्रामस्थ असतील, आमच्या ट्रस्टचे जे पदाधिकारी अधिकारी आहेत सगळे, त्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे सहकार्य करून लवकरात लवकर आरोपींना पकडावी पोलिसांना अशी विनंती आम्ही करत आहोत. साधारणतः चोरीचा प्रकार कधी घडलेला आहे किंवा साधारणतः रात्री याविषयी काय माहिती? 1 ते 2च्या जे काही बंडूझोळ म्हणून एक शेतकरी येतं, ते रात्री नदीला 12:30 वाजता गेले. त्यांनी या ठिकाणी मंदिरावर एक गाडी आणि एक अज्ञात माणूस पाहिलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी युवक असतील. रात्री मंदिरावर प्रसन्न असं वातावरण असल्यामुळे अनेक जण तिथे थांबतात आणि ते थांबल्यामुळं असे काही मनात आले नाही की बाबा हे चोरच असतील म्हणून. दर्शन घ्यायला असते हे एक त्यांचा भ्रम झाला. तेव्हा ते पुढे निघून गेले. त्यानंतर वाघमोडे म्हणून आहेत, ते त्यांच्या मुलीची परीक्षा देऊन रात्री मोबाईलच्या टॉर्चने आपल्या घराकडे मंदिराकडे चलत येत होते. त्यांना एक मोटरसायकल प्रथमदर्शी असं सांगण्यात आलं की कट मारून अतिशय वेगाने पुढे गेली. त्यांनाही वाटलं असं की, परंतु ही महिनाभर जी काही चोरीचा प्रकार घडत आहे यावरून असं लक्षात येत आहे की खरोखरच जी चोरी झालेली आहे याचा लवकर तपास करून पोलीस प्रशासनात सहकार्य करावे अशी गावकऱ्यांना मी विनंती करत आहे. महिनाभर झालं चोऱ्यांचा प्रकार होता. गावकऱ्यांनी याविषयी सतर्कता कुठे बाळगली नव्हती? नाही, ग्राम सुरक्षेच्या यंत्रणेद्वारे जे काही आहेत जगदाळे म्हणून, त्यांनी देखील वेळोवेळी या ठिकाणी गावातील जे काही युवक आहेत त्यांनी वेळोवेळी एकमेकांना मोबाईलद्वारे फोन करणे, या भागातील किंवा या शिवारातील जे काही चोर आलेले आहेत वेळोवेळी मेसेज दिलेला आहे. त्यामुळे गावातील तरुण जवळ सगळेच सतर्क होते. परंतु देवाची चोरी ही कोणाच्या ध्यानीमनी नसताना एक म्हणजे न सांगण्याची गोष्ट की अशी बाबा श्रद्धेवर झाली आणि होईल म्हणून ही कधी मनातच ग्रामस्थांच्या आलेलं नाही. त्यामुळे कोणाचा गाफीलपणा यात म्हणताही येत नाही आणि मला तर वाटतं की चोरट्यांनी जो काही हा पूर्वनियोजित प्लॅन करून ही चोरी केलेली असं आमचं म्हणणं आहे. महाराज, काय याविषयी आपल्याला काय पुन्हा शंका? आता शंका तसं गावकऱ्यांनीच गावातल्या किंवा इतर आमच्या गावातील जरी एकमेकाचा जरी वैरी असला तरी देवाच्या बाबतीत हे सर्वजण सर्व कार्यक्रमासाठी यात्रा असेल, सप्ताह असेल, आज सकाळी सर्व सरपंचासहित सर्व गावातील लहान थोर मंडळी, विरोधक सुद्धा सर्व असे देव मंदिरावर जमलेले होते. सर्वांनी सहकार्य केले. देवाच्या बाबतीत आमच्या गावामध्ये कधीच असं भांडण नाही, कधीच एकमेका येण्याचं भानगडच नाही अजिबात. म्हणून त्याच्यामुळे गावातील कोणावर असा संशय घ्यायचं अजिबात काही सुद्धा कारण नाही.